शुभ सायं। प्रत्यय प्रकरण हमारा चल रहा है जिसमें हमने कल त प्रत्यय हमने पढ़ा था। आज हम पढ़ने वाले हैं तवतु प्रत्यय। तवतु प्रत्यय में तवत शेष रहता है। क और उ जो है वो इत संज्ञक है। मतलब किसी भी धातु को तवतु प्रत्यय लगेगा, मतलब क्या लगेगा? तवत, यह शब्द लगेगा, यह प्रत्यय लगेगा। इसका प्रयोग कर्तृवाच्य में भूतकाल का अर्थ बताने के लिए किया जाता है। कर्तृवाच्य, कर्मवाच्य, भाववाच्य वाक्य रचना क्या होती है, ये हमने कल संक्षेप में हमने देखा था। इस प्रत्यय में तवत शेष रहता है। इसके रूप तीनों लिंग में क्रमशः भगवत, नदी और जगत, इन शब्दों के अनुसार चलते हैं। पुल्लिंग में भगवत शब्द के जैसे चलते हैं, भगवान, भगवंतो, भगवंत, इस तरह से चलता है। स्त्रीलिंग में नदी के जैसे चलते हैं, नदी, नद्यो, नद्य, ऐसे चलते हैं। और जगत नपुंसक लिंग के जैसे, नपुंसक लिंग में जगत शब्द के जैसे चलते हैं, जगत, जगती, जगंती, इस तरह से चलते हैं। क्त प्रत्यय से बने शब्द में वत जोड़ने से तवतु प्रत्यय का रूप बन जाता है। ठीक है। इससे पहले हमने क्त प्रत्यय जो सीखा है, उसके बाद में यदि हमने वत जोड़ देते हैं तो तवतु प्रत्यय के रूप बन जाते हैं। एक यहाँ पर समझने के, मतलब ध्यान में रखने के लिए एक बात सरल है कि त प्रत्यय लगाने के बाद जो रूप बनता है उसके बाद में हमने वत जोड़ा। जैसे उदाहरण के लिए देखते हैं हम यहाँ पर, जैसे गम धन त गत पद बना है। इसके बाद में हमने वत जोड़ दिया तो शब्द क्या बनेगा, पद क्या बनेगा? गतवत बनेगा, गतवत। ठीक है ना। तो वो किसका रूप होगा? तवतु का रूप होगा। ठीक है, जाने दो, वो छोड़ दो, डायरेक्टली तवत लगाना है। तवतु प्रत्यय में तीनों लिंग में प्रथमा विभक्ति के रूप इस प्रकार से होते हैं। अभी यहाँ पर जो हमने रूप दिया है वो कौन सी विभक्ति में है? सिर्फ प्रथमा विभक्ति में दिए गए हैं। ठीक है, बाकी के रूप यहाँ पर नहीं दिए गए। शब्द रूप हमने पढ़े ही है, तो उन शब्द रूप के अनुसार हमें वो समझना है। यहाँ तक समझ में आया है? तवतु प्रत्यय में तवत शेष रहता है। तीनों लिंग में चलेंगे। पुल्लिंग में भगवत शब्द के जैसे व्यंजनांत शब्द है भगवत। स्त्रीलिंग में नदी शब्द के जैसे चलेंगे। और नपुंसक लिंग में जगत शब्द के जैसे रूप इसके सातों विभक्ति में चलेंगे। ठीक है, उदाहरण देखिए। गम धनक तवतु, क और त, उ का लोप होगा, तवत शेष रहेगा, म का भी लोप होगा। रूप क्या बना है? गतवत। पुल्लिंग में रूप बना गतवान। भगवत शब्द का रूप बनता है भगवान। ठीक है, इसलिए गतवत शब्द का रूप क्या बना? गतवान। स्त्रीलिंग में गतवती, नपुंसक लिंग में गतवत। अर्थ क्या है? वही भूतकाल का, जा चुका। गतवान बालक, गया हुआ बालक, इस तरह से। ठीक है, गतवान बालक, गतवती बालिका, गतवत वृत्तांतम, गया हुआ वृत्तांत, अथवा नपुंसक लिंग में कोई चीज, उनका वो विशेषण बनेंगे। इथपर्यंत समजलंय? काही शंका आहे? नाही सर. गतवान म्हणजे गेलेला, गतवती म्हणजे गेलेली, गतवत म्हणजे सुद्धा गेलेला। ठीक आहे, हिंदी में उसका अर्थ यहाँ पर जा चुका ऐसे दिस, म्हणजे एखादा व्यक्ती गेलेला आहे असं आपल्याला म्हणायचं असेल तर आपण एकतर त्या व्यक्तीचं नाव घेऊन किंवा त्या व्यक्तीला शब्द वापरून आपण भूतकाळाचं रूप वापरू शकतो। ठीक आहे, गेलेला, जसं बालक अगच्छत। ठीक आहे, बालक गेला, आणि गेलेला पालक असं ज्यावेळेस म्हणायचं असेल त्यावेळेस आपण तवतु प्रत्ययाचा किंवा त प्रत्ययाचा वापर करून गतवान बालक असं म्हणतो। गतवान बालक, गतवान गेलेला। ठीक आहे। अस भू धातु तवतु प्रत्यय भूतवत रूप बना है। भूतवान, भूतवती, भूतवत, अर्थ क्या है? हो चुका। ठीक आहे, झालेलं, भूतवान झालेलं। कथ धनक्तवतु, कथितवत, कथितवान, कथितवती, कथितवत, सांगितलेलं, कह चुका। ठीक है, कथितवान, कथितवान वृत्तांत, कथितवान विचार, कथितवती सांगितलेली काय कथा किंवा दुसरं काही। क्रीडधनक तवतु, क्रीडितवत,
क्रीडितवान, क्रीडितवती, क्रीडितवत, खेळ चुका. या ठिकाणी नपुसक लिंग आणि मूळ पदाचं जर आपण निरीक्षण केलं तर मूळ जे पद आहे प्रत्यय लागून जे तयार झालेलं आहे त्या मूळ प्रत्ययाचंच रूप हे नपुसक लिंगामध्ये वापरलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे वेगळं नपुसक लिंगामध्ये रूप काही होत नाही. प्रथमा विभक्ती एक वचनामध्ये मूळ पदच जसंच्या तसं वापरलं जातं. फक्त पुल्लिंग आणि स्त्रीलिंगामध्ये लक्षात ठेवा, गतवान, गतवती, नपुसक लिंग गतवत. या पद्धतीने कोणताही एक जरी पाठ केलं तरी सुद्धा पुढचं येणार आहे. परंतु मूळ शब्द जे आहेत भगवत, नदी आणि जगत हे शब्द मात्र आपल्याला पाठ पाहिजेत. पुढच्या प्रत्ययाचा एवढा आपण उपयोग करत नाही बोलताना, परंतु आता आपला ऍडव्हान्स व्याकरण कोर्स आहे म्हणून आपण हे शिकत आहोत. पण तो बोलण्यासाठी हे एवढा सगळ्यांचा उपयोग होत नाही. उपयोग होत नाही म्हणजे उपयोग केला तर वाईट आहे असं नाही. उपयोग करू शकतो आपण बोलताना, परंतु नाही केला तरी आपलं काम भागतं. क्रूधनक तवतु कृतवत, क्रीड राहील का? क्रीड धनक तवतु. आवाज येतोय? क्रीडधनक तवतु क्रीडितवत, क्रीडितवान, क्रीडितवती, क्रीडितवत, खेळलेला. ठीक आहे, क्रीडितवान क्रीडक, खेळलेला खेळाडू. एखादा जसं की सचिन तेंडुलकर आहे तो क्रिकेट खेळलेला आहे. क्रीडितवान क्रीडक, खेळलेला खेळाडू. क्रुधनक तवतु कृतवत, कृतवान, कृतवती, कृतवत, केलेलं. भूतकाळाचा अर्थ होईल केलेलं. कृतवान केलेला, कृतवती केलेली, कृतवत केलेलं. कंप कंपयती तवतु कंपितव, कंपितवत, कंपितवान, कंपितवती, कंपितवत, थरथर कापलेला. भूतकाळामध्ये अर्थ, हिंदी में काप चुका, मराठीमध्ये थरथर कापलेला, कंप होणं. खाद धनक तवतु खादितवत, खादितवान, खादितवती, खादितवत, खाल्लेलं. खादितवत भोजनम, खाल्लेलं भोजन. शार्थामध्ये खादितवान भक्ष, खाल्लेलं भक्ष, त्याचा सुद्धा अर्थ भोजनच होतो. चल धनक तवतु चलितवान, चलितवान, चलितवती, चलितवत, चाललेली. ठीक आहे, म्हणजे जो चाललेला आहे. जसा एखादा पदयात्रा करून आलेला आहे तर तो चलितवान यात्री ही, चलितवान यात्री, चाललेला यात्री. चाललेला म्हणजे आत्ता चाललेला आहे असा अर्थ नाही, तर भूतकाळामध्ये चाललेला आहे अशा अर्थामध्ये. शेवटी आहे दा धनत्वतु दत्तवत, दत्तवान, दत्तवान, दत्तवती, दत्तवत, दिलेला. ठीक आहे, भूतकाळामध्ये अर्थ काय होईल? दिलेला. दे चुका, दत्तवान बालक, दिलेला बालक, दत्तवान धन, दिलेलं धन अशा अर्थामध्ये. दत्तवती वस्तू, दिलेली वस्तू. दत्तवत, दत्तवत धनम नास्ति धनम, पुल्लिंगम अस्ति वा धनानी. दत्तवत पुस्तकम, दिलेलं पुस्तक. एतादृश. समजलं इथपर्यंत? तवतु प्रत्यय समजलाय? ठीक आहे, आता इथपर्यंत आपले कृत प्रत्यय आपले झालेले आहेत. एकूण 5 कृत प्रत्यय आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. सगळ्यात अगोदर तुमून प्रत्यय आपण शिकला, च्या साठी या अर्थामध्ये, चतुर्थी विभक्तीच्या अर्थामध्ये तुमून प्रत्यय वापरला जातो. गंतुम जाण्यासाठी, खादितुम खाण्यासाठी, लेखितुम लिहिण्यासाठी, अशा पद्धतीने. त्यानंतर करून या अर्थामध्ये त्वा आणि ल्यप हे 2 प्रत्यय आपण शिकलो. करून
म्हणजे एखादी क्रिया करून दुसरी क्रिया करत आहे हे सांगण्यासाठी त्वा आणि ल्यप हे दोन प्रत्यय वापरले जातात. त्यामध्ये ज्या धातूच्या अगोदर उपसर्ग नसेल त्या धातूला आपण त्वा प्रत्यय लावतो, आणि ज्या धातूच्या अगोदर उपसर्ग असेल त्या धातूला आपण करून या अर्थामध्येच लेप प्रत्यय लावतो. दोन्हीचा अर्थ सारखाच आहे, फक्त धातूच्या अगोदर विसर्ग नसेल तर त्वा प्रत्यय, आणि धातूच्या अगोदर विसर्ग म्हटलं का मी, धातूच्या अगोदर उपसर्ग नसेल तर त्वा प्रत्यय, आणि धातूच्या अगोदर उपसर्ग असेल तर ल्यप प्रत्यय लावला जातो. त्यानंतर आपण काल त प्रत्यय शिकला भूतकाळाचा अर्थ सांगण्यासाठी, आणि तवतू प्रत्यय आज आपण शिकला तो सुद्धा भूतकाळाचा अर्थ सांगण्यासाठी. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? काही शंका आहे? ठीक आहे, पुढे प्रत्ययाचा दुसरा प्रकार आहे तद्धित प्रत्यय. ठीक है? तद्धित प्रत्यय किसे कहते हैं? किसी संज्ञा के पीछे लगकर उसका अर्थ बदलने वाले प्रत्यय तद्धित प्रत्यय कहलाते हैं. कृत प्रत्यय की परिभाषा हमने सीखी थी. कृत प्रत्यय किसे कहते हैं, कौन बताएगा? कृत प्रत्यय कशाला म्हणायचं, कोण सांगेल? कृत प्रत्यय कशाला म्हणायचं? तीन प्रकारचे प्रत्यय आहेत, कृत प्रत्यय, तद्धित प्रत्यय आणि स्त्री प्रत्यय. त्यामध्ये कृत प्रत्यय कशाला म्हणायचं? शब्दशः अर्थ करने के लिए. नाही. उदाहरण बघा ना, उदाहरण कृत प्रत्यय जे जे आपण पाहिले, कोणाला लागत होते कृत प्रत्यय? धातूला. धातूला लागत होते. जे प्रत्यय धातूला लागतात त्यांना आपण कृत प्रत्यय म्हणतो, आणि जे प्रत्यय संज्ञा म्हणजेच नामाला लागतात, शब्दाला लागतात, त्याला आपण तद्धित प्रत्यय म्हणतो. आणि स्त्री प्रत्यय कशाला म्हणतो? स्त्री प्रत्यय तर सोपा आहे, शब्दामध्येच व्याख्या आहे. आठवत आहे सांगितलेलं? स्त्रीलिंगी शब्दाला लागत येते. नाही, पुल्लिंगी शब्दाला लागतात, परंतु पुल्लिंगी शब्दाला लागून पुल्लिंगी शब्दाचं रूपांतर स्त्रीलिंगामध्ये करतात, त्याला आपण स्त्री प्रत्यय असं म्हणतो. म्हणजे शब्द पुल्लिंगी आहे, जसं बालक शब्द आहे, या बालक शब्दापासूनच बालिका शब्द तयार होतो, टाप हा स्त्री प्रत्यय लागून, जे आपण स्त्री प्रत्ययामध्ये शिकणार आहोत. परंतु शब्दशः मात्र याचा अर्थ तुम्ही ध्यानात ठेवायला पाहिजे. कृत प्रत्यय म्हणजे धातूला लागणारे, तद्धित प्रत्यय म्हणजे शब्दाला लागणारे, आणि स्त्री प्रत्यय म्हणजे पुल्लिंगी शब्दाचा स्त्रीलिंगी रूप तयार करण्यासाठी वापरले जाणारे प्रत्यय. ठीक आहे, तर त्यापैकी तद्धित प्रत्यय आपण शिकायला आता सुरुवात करत आहोत, की जे प्रत्यय संज्ञा म्हणजेच नामाला लागतात. ठीक आहे, धातूला नाही, नामाला लागतात. त्यामध्ये पहिला प्रत्यय दिलेला आहे, मतुप प्रत्यय दिलेला आहे. ठीक है, मतुप प्रत्यय किसे कहते हैं, क्या अर्थ है उसका? वाला अथवा वाली, अर्थात युक्तता अर्थ के लिए मतुप प्रत्यय का प्रयोग होता है. इस प्रत्यय में मत शेष रहता है. इसके रूप तीनों लिंग में क्रमशः क्रमशः भगवत, नदी तथा जगत नपुसक लिंग के अनुसार चलते हैं. मतु प्रत्ययाचा अर्थ काय आहे? हिंदीमध्ये इथे वाला वाली दिलेला आहे. ठीक आहे, मराठीमध्ये त्याचा अर्थ काय होईल? एखाद्या गोष्टीने युक्त असलेला व्यक्ती. ठीक आहे, किंवा व्यक्तीमध्ये पुरुष आणि स्त्री दोन्ही सुद्धा येतील, किंवा प्राणी सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे, जसं इथे उदाहरण दिलंय बघा, त्या उदाहरणामध्ये तुम्हाला समजेल, भाग्य शब्दाला मतुप प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर त्याला वतुप हा आदेश होतो, आणि रूप बनतं भाग्यवत, आणि याच पुल्लिंगामध्ये भाग्यवान
भगवान प्रमाणे भाग्यवान शब्द तयार होतो. काय शब्द तयार होतो? भाग्यवान. आता भाग्यवान शब्दाचा अर्थ कोण सांगेल बरं काय आहे? भाग्यवान. अंबिका मॅम, आवाज येत नाहीये तुमचा. सांगतोय कोण भाग्यवान शब्दाचा अर्थ? सोपा आहे. जो नशीबवान आहे, ज्याला हा, सगळ्या गोष्टीमध्ये नशीबवान यश मिळतं भाग्यवान तो. म्हणजे काय? नशिबाने युक्त. धनवान, धनवान म्हणजे काय? नशिबाने, ज्याच्या नशिबात धन ती गोष्ट आले. असते ती त्याला हा, मिळते. म्हणजे नशिबाने तो युक्त आहे, त्याच्याकडे नशीब आहे. धनवान म्हणजे काय? धनाने तो युक्त आहे. ज्याच्याकडे धन आहे. बरोबर. शक्तिमान म्हणजे काय? ज्याच्याकडे शक्ती आहे तो बरोबर, ज्याच्याकडे शक्तीने शक्ती आहे युक्त म्हणजे आहे. तो शक्तीने युक्त आहे. तर अशा युक्त युक्त आहे. अर्थामध्ये मतुप प्रत्यय वापरला जातो. ठीक आहे, मतुप प्रत्यय लावला जातो. त्या गोष्टीने तो युक्त आहे. ज्या पण शब्दाला मतुप प्रत्यय लागेल, त्या शब्दाचा जो काही अर्थ आहे त्या योग्यतेने तो युक्त आहे अशा अर्थाने. आणि क्रमशः पुल्लिंगामध्ये भगवत प्रमाणे, ज्याप्रमाणे तवतू प्रत्यय आपण आता पाहिला, भगवान, भगवंतो, भगवंत, त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा पुल्लिंगामध्ये रूप होणार आहेत. स्त्रीलिंगामध्ये कोणत्या शब्दाप्रमाणे? नदी शब्दाप्रमाणे रूप होतील. आणि नपुसक लिंगामध्ये जगत शब्दाप्रमाणे रूप होतील. जगत, जगती, जगंती याप्रमाणे. ठीक आहे. शब्द रूपाणीची पीडीएफ तुम्हाला पाठवलेली आहे, ती एकदा बघून घ्या. आणि तुमच्याकडे असेल ती तर मला पण पाठवा. कारण की काय झालं, भुवी बटन दाबत असते लॅपटॉपची, चुकून माझ्याकडून तिच्याकडून फोल्डरच डिलीट झालं. शब्दरूपाणीचं जे फोल्डर आहे ते फोल्डरच डिलीट झालं. त्यामुळे त्याच्या रेकॉर्डिंग वगैरे सगळं डिलीट झालेलं आहे. काही रेकॉर्डिंग मी डाउनलोड केल्या टेलिग्रामवरून, कारण की आपल्या वर्गाच्या एका विद्यार्थ्याला त्या पाठवल्या होत्या तिथून. परंतु त्याची पीडीएफ माझ्याकडे नाही. वर्ड फाईल तर डिलीटच झाली सगळंच. तर पीडीएफ मला पण पाठवा. ठीक आहे. तर शब्दरूप एकदा ते बघून घ्या. समजलं इथपर्यंत? तद्धित प्रत्यय कशाला म्हणायचा आणि त्यापैकी त्यामधला पहिला प्रत्यय मतुप प्रत्यय चा अर्थ काय आहे? हा सर. ठीक आहे. हो आता सर, समजलं. मतुप प्रत्यय लावताना एक विशेष टिप्पणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. काय आहे? तो जिन शब्दों के अंत में अ या आ होता है, मतलब जो शब्द अकारांत या आकारांत होते हैं, उन शब्द में मत की जगह वत हो जाता है। मतलब मत शब्द को वत आदेश होता है। मत प्रत्यय को क्या आदेश होगा? वत आदेश होगा। ठीक है। मतुप में शेष क्या रहता है? सिर्फ मत रहता है, इसलिए उसको वत आदेश होता है। कब? जब अकारांत या आकारांत शब्द को हमें मतुप प्रत्यय लगाना है, तो मतुप प्रत्यय को वतुप आदेश होता है। क्या आदेश होता है? वतुप। और बाकी जो शब्द रहेंगे अकारांत और आकारांत छोड़ के, उनके बाद में क्या लगेगा? मतुप ही लगेगा। जैसे यहाँ पर देखो, भाग्य, धन, मतुप। भाग्य शब्द कैसा है? अकारांत शब्द है, इसके कारण यहाँ पर मतुप शब्द को वतुप आदेश हुआ है। ठीक है। तो भाग्य प्लस वतुप, पद क्या बना? भाग्यवत। ठीक है। पुल्लिंग में इसके रूप कैसे बनेंगे? भगवान के जैसे, भाग्यवान, भाग्यवती, भाग्यवत, नपुसक लिंग में। ठीक आहे. समजलं इथपर्यंत? उदाहरणामध्ये अजून स्पष्ट होईल कशा पद्धतीने अकारांत आणि आकारांत शब्दाला मतुपच्या जागेवर वतुप आदेश होतो. समजलंय? घेऊयात पुढची स्लाइड. आता मतुप प्रत्ययाचे उदाहरण. मतुप प्रत्यय में तीनों लिंगों में प्रथमा विभक्ति के रूप किस प्रकार से है? यहाँ पर सिर्फ प्रथमा विभक्ति के रूप दिया है, बाकी के रूप भगवत, नदी और जगत, इन शब्द के जैसे चलते, तो वो बाकी के रूप द्वितीय विभक्ति से आपको देखना पड़ेगा। पहला शब्द यहाँ पर दिया है बुद्धि धन मतुप। बुद्धि शब्द इकारांत है, इसलिए मतुप ही रहेगा।
पद बना है बुद्धिमत, मत उप में सिर्फ मत शेष रहता है, उप जो है वो इत संज्ञक है, तो बुद्धिमत शब्द बना। पुल्लिंग में बुद्धिमान, बुद्धिमती, बुद्धिमत, इस तरह से अर्थ क्या हुआ उसका, बुद्धि से युक्त, बुद्धिमान मानव, बुद्धीने युक्त असलेला मानव, सब ठीक है। पुढे हनु धन मतुप, हनुमत, हनुमान, हनुमती, हनुमत, हनुने युक्त। आता ह्या हनु काय आहे, हनु कोण सांगताय बरं, हनुचा अर्थ काय आहे? हनन होणं. नाही, हनु, हनु शब्दाचा अर्थ आहे हनवटी. भगवान हनुमंताला इंद्रदेवाने वज्राने मारलं होतं. कधी, ज्यावेळेस सूर्याचा ग्रास करण्यासाठी हनुमंतराय चालले होते त्यावेळेस, तर ते हनुवटीला लागले होते, ते हनुने युक्त असं आहे ते हनुवटी, हनुमान. हे अजूनही काही अर्थ असू शकतो, निरुक्त एकदा बघावा लागेल. जो हनन म्हणजे मारणे पण होते ना. हनन. हंती म्हणजे मारणे, असं तो, ते हन. क्रियापद आहे, वेगळं धातू आहे. परंतु इथे मात्र क्रियापद नाही, इथे हनु हा शब्द आहे. ठीक आहे. पुढे गती धन मतुप, गतिमत, गतिमान, गतिमती, गतिमत, गति से युक्त, गतीने युक्त। अग्नि धन मतुप, अग्निमत, अग्निमान, अग्निमती, अग्निमत, अशा पद्धतीने। ज्ञान धन मतुप, आता इथे पुढे बघा अकारांत शब्द दिलेले आहेत, आणि अकारांत शब्दाला मतुपच्या जागेवरती वतुप आदेश होतो, म्हणून ज्ञान धन मतुप या ठिकाणी ज्ञानमत रूप न बनता ज्ञानवत असं रूप बनलेलं आहे. आणि पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसक लिंगामध्ये ज्ञानवान, ज्ञानवती, ज्ञानवत अशी रूप तयार झालेली आहेत. ज्ञानवान, गुणधन मतुप गुणवत, गुणवान, गुणवती, गुणवत, गुण से युक्त, गुणांनी युक्त. समजलं इथपर्यंत? हो सर. धन धन मतुप धनवत, धनवान, धनवती, धनवत. रूप धन मतुप रूपवत, रूपवान, रूपवती, रूपवत. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, आणि भाग्याचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, समजलंय? हो सर. काही शंका आहे? मतुप प्रत्यय समजलाय? हो सर. हाँ सर. ठीक है। पुढचा प्रत्यय आहे ठक। ठक प्रत्यय किस लिए प्रयोग किया जाता है? इस प्रत्यय का प्रयोग संबंधी इस अर्थ में संज्ञा बनाने के लिए किया जाता है, नाम बनाने के लिए किया जाता है। लेकिन किस अर्थ में? संबंधी। संबंधी मतलब क्या? जिस शब्द को ठक प्रत्यय लगेगा उस शब्द का जो भी अर्थ रहेगा उस अर्थ से संबंधित। जैसे पहले उदाहरण में आपको समझ में आएगा, यहाँ पर धर्म का यहाँ पर विश्लेषण करके दिया है मैंने। धर्म धन ठक है, तो यहाँ पर ठक का मतलब इक लगता है। ठक का मतलब क्या लगता है? इक। तो यहाँ पर इक है, ये नहीं है ठक में, लेकिन ठक यह इक का प्रतिनिधित्व करता है। तो ठक प्रत्यय लगता है किसी शब्द को, मतलब क्या लगता है? इक लगता है, इक। ठीक है, तो यहाँ पर जैसे धर्म धन ठक, यहाँ पर इक लग गया, ठक प्रत्यय लगा है, ठक मतलब इक लगा, तो शब्द क्या बना है? धार्मिक शब्द बना है। अब ये धार्मिक कैसे बना, ये आपको रूल में यहाँ पर समझ में आएगा। बस मुझे अभी ये आपको समझाना है कि संबंधी ये अर्थ क्या होता है। तो धार्मिक शब्द का अर्थ क्या हुआ? ऐसा व्यक्ति कि जो धर्म के संबंधित है। आपण म्हणतो ना, तो खूप धार्मिक आहे, तो खूप पारमार्थिक आहे, तो खूप सात्विक आहे,
तर त्याचा अर्थ काय होतो की तो खूप सत्वगुणाने युक्त आहे, सत्वगुणाच्या संबंधित आहे. तो धार्मिक आहे म्हणजे काय, तो धर्माच्या संबंधित आहे. तो वारकरी आहे म्हणजे काय, तो वारकऱ्याशी संबंधित आहे. तो खूप सामाजिक आहे. सामाजिक आहे म्हणजे काय, समाजाशी संबंधित आहे. तो खूप सामाजिक काम करतो म्हणजे काय, समाजाशी संबंधित काम करतो. तर अशा पद्धतीने संबंधी अर्थामध्ये ठक प्रत्यय वापरला जातो. समजलंय? संबंधी अर्थ समजलाय? सर. हाँ सर. जय श्री मॅम, स्वाती मॅम, शरयू मॅम, वैशाली. हो सर. ठीक आहे. आता पुढे बघा, आता हा प्रत्यय लावताना काय काय नियम आहेत. इस प्रत्यय में ठक को इक हो जाता है, मतलब ठक लगता है, मतलब इक लगता है, उसकी जगह पे इक आदेश होता है। तथा शब्द के प्रथम स्वर को वृद्धि आदेश होता है। जिस शब्द को ठक प्रत्यय लगेगा उस शब्द में जो प्रथम स्वर रहेगा उसको दीर्घ नहीं वृद्धि होगी, ऐसे बताया है। और ये वृद्धि क्या होती है वो हमने वृद्धि संधि में हमने पढ़ा है। ठीक है, अई और औ और आ भी वृद्धि होती है। ठीक है, जिसे हम दीर्घ भी बोलते हैं, वृद्धि भी बोला जाता है। तो उस तरह से जिस शब्द में शब्द को ठक प्रत्यय लगेगा उस शब्द में जो पहला स्वर रहेगा उस शब्द को वृद्धि होगी। जैसे उदाहरण के लिए यहाँ पर देखो, धर्म धन ठक, यहाँ पर पहला स्वर कौन सा है शब्द में, धर्म शब्द में पहला स्वर कौन सा है? पहला स्वर अ, धर्म अ. अ स्वर है, ध में अ है, वही पहला है, इसलिए उसको वृद्धि हो गई, आ हो गया है, उसका क्या हुआ, आ हुआ। और धार्म बना, उसके बाद अंतिम जो भी स्वर रहेगा उसका लोप हो जाता है। जिस शब्द को ठक प्रत्यय लगेगा उस शब्द के अंतिम स्वर का लोप होगा। तो यहाँ पर धर्म में अंतिम स्वर कौन सा है? म. अ. अ, अ है, अ का लोप हो गया और ठक प्रत्यय का इक आ. जो है वो ई म में चला गया और शब्द बना धार्मिक। हम्म. समझ में आ रहा है? हाँ ठीक सर. है। अभी वृद्धि किस कौन से स्वर को कौन सी वृद्धि होगी वो यहाँ पर दिया है। अ को आ होगा, पहला यदि अ स्वर होगा तो उसको आ हो जाएगा। यदि ई स्वर है तो उसको ऐ होगी, वृद्धि क्या होगी, ई की ऐ वृद्धि होगी। और ऊ को औ, ऊंची वृद्धि काय होईल, औ अशी वृद्धि होगी। और शब्द के अंतिम स्वर का लोप हो जाता है। इतने रूल जो है, नियम जो है वो हमें ठक प्रत्यय लगाने से पहले याद रखने हैं। महत्वपूर्ण क्या है, एक तो संबंधी अर्थ में ठक प्रत्यय लगता है, ठक प्रत्यय लगता है मतलब इक लगता है, पहले स्वर को वृद्धि होगी और अंतिम स्वर का लोप होगा। ठीक है, चलो उदाहरण देखते हैं। धर्म हमने देख लिया, रूप कैसे बनता है, सेम उसी तरह धार्मिक, धार्मिकी, धार्मिकम, पुस्तकम के जैसे धार्मिकम होगा। धार्मिक पुल्लिंग में, धार्मिक राम के जैसे शब्द चलेंगे। और धार्मिकी ये नदी के जैसे दीर्घ इकारांत शब्द चलने वाले हैं। दिन धन ठक, पहला स्वर कौन सा है? दिना अ. दिन, दिन पहला रस्व स्वर ई. कौन सा है? ह्रस्व ई है, सही है, वेरी गुड। रस्व ई. तो हाँ सही है, तो इला वृद्धि काय होईल? पाई. दी. आई वृद्धी दै. होईल, दै. बरोबर आहे। आणि शेवटचा स्वर कोणता आहे? अ. अ. स्वर आहे, अ. त्याचा काय होणार आहे, लोप होणार आहे, बरोबर की नाही? त्याचा लोप झाला आणि ढकचा जो इक आहे तो ई काय झाला, न मध्ये गेला आणि त्यामुळे पद काय तयार झालं, दैनिक, दिवसाशी संबंधित, दिवसाशी संबंधित दैनिक, दैनिक, दैनिकी, पण दैनिकम। सर दिन मध्ये न ला अ स्वर आलेला आहे ना. कुठे?
इथे दैनिक मध्ये दिन आहे, दिन मध्ये दी ला छोटी ई लागलेली आहे आणि न मध्ये अस्वर आहे. तर बरोबर, त्या तुम्ही अचा जसं लोप आता केला. हो, न अ चा लोप केला. हम्म. नाही कळलं सर, थोडं हे सांगा मला, हे हे इथे ई इथे कसं बघा, आलं इथे? इथे बघा, इथे धर्म हा. धनठक हे जे दिलेलं आहे, हे मी चौकोनाला क्लिक केलं हम्म. इथे. या उदाहरणामध्ये बघा, स्टेप बाय स्टेप बघा. आता खाली चार्ट मध्ये तक्त्यामध्ये काय केलेलं आहे, डायरेक्ट रूप दिलेली आहे, परंतु एकच इथे समजून सांगितलेलं आहे, धर्म धनठक. धर्म मधील पहिल्या स्वराला दीर्घ म्हणजे वृद्धी करायची, त्याचं धार्म झालं. बरोबर. ठकच्या जागेवर इक झाल्यामुळे न ला ईची मात्रा लागली. ठीक, कळलं हा, सर. आणि न मध्ये जो अ होता त्याचं काय झालं, त्याचा लोप झाला. आलं सर लक्षात. ठीक आहे. जर त्या शेवटच्या अचा लोप केला नाही तर त्या ठिकाणी इष्ट रूप तयार होणार नाही, अनिष्ट रूप तयार होईल. ठीक आहे, बरोबर रूप तयार होणार नाही, चुकीचं रूप तयार होईल. म्हणून हे नियम घालून दिले की ठक प्रत्यय लावताना अंतिम स्वराचा काय करायचा आहे, लोप करायचा आहे. समजलंय? दर्शन धनठक, दार्शनिक, दार्शनिक, दार्शनिके, दार्शनिकम. सप्ताह धनठक, साप्ताहिक, स मध्ये अ आहे त्याला आ वृद्धी झाली, साप्ताह तयार झालं, आणि ह मधील अ चा लोप झाला, आणि ठक म्हणजे इक, ई जो आहे इकचा ई ह मध्ये गेल्यानंतर साप्ताहिक असं रूप तयार झालं. साप्ताहिक, साप्ताहिकी, साप्ताहिकम. समजलेलं आहे? हो सर. ते याचा स्क्रीनशॉट घ्या आणि वहीमध्ये हे उदाहरण तुम्ही लिहा. जसं मी धर्म धन ठक इथे पायऱ्यांनी सोडवलेलं आहे, त्या पद्धतीनं तुम्ही एक दोन उदाहरणं सोडा, म्हणजे तुमचे हे लक्षात येईल. ठीक आहे, थांबूयात इथे. उद्या पुढील स्वर घेऊयात आपण. इथे काही उदाहरणं दिलेली आहेत की घेऊयात आपण लगेच. ठीक आहे, याचा एक स्क्रीनशॉट घ्या. ठकाची जो उदाहरणं आहेत खाली, 1 2 3 4 उदाहरणं सोडवायची राहिलेली आहेत, ही तुम्ही सोडवा. जसं सत्व धन ठक काय होईल बरं, कोण सांगताय? सात्विक. सात्विक. सात्विक रूप तयार होईल. पुल्लिंगामध्ये सात्विक होईल, स्त्रीलिंगामध्ये सात्विक. सात्विकी होईल, आणि नपुसकलिंगामध्ये सात्विकम होईल. सात्विक. सात्विक. आत्मधनटक आत्मिक. 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 बरोबर आहे. आत्मिक, सांप्रदायिक. आत्मिक, आत्मिकी, आत्मिक. शाब्दिक. संप्रदाय धनठक सांप्रदायिक. बरोबर, सांप्रदायिक. सांप्रदायिक होईल. इथे पहिला स्वर अ आहे, त्याचं आ होईल, आणि अनुस्वार हा नंतर आहे. हा, त्यामुळे गोंधळून जायचं काही कारण नाही. संप्रदायामध्ये पहिला स्वर अच आहे, नंतर अनुस्वार आहे, त्याचा अम होईल, त्याच्यामुळे वृद्धी झाल्यानंतर आम होईल, म्हणजे साम होईल. सांप्रदायिक. शब्द धनठक सांप्रदाय. शाब्दिक. शाब्दिक. बरोबर, शाब्दिक. शाब्दिक, शाब्दिक, शाब्दिक. शाब्दिकी, शाब्दिक. शाब्दिकम. शाब्दक. शाब्दिक. शाब्दिकी. शाब्दिक. ठीक आहे ना, समजलंय? हो सर, समजलं. रचना परीक्षा जरी झाली तरी सुद्धा शेवटपर्यंत क्लास करायचा आहे. हा, कारण की हा सिलेबस फक्त एखाद्या वर्गाचा नाही, तर पूर्ण संस्कृत व्याकरण आहे. त्यामुळे 10वीच्या सिलेबस मध्ये जे तुमचे टॉपिक्स आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आहेत. हा ठक प्रत्यय 10वीला आहे, ठक प्रत्यय आहे, मतु प्रत्यय आहे सीबीएसई ला. हो ठीक आहे, सर. थांबूया तिथे. माझी शुभरात्री परीक्षा सर्व. व्हायची आहे आता. चालेल, आपण तुझे राहिलेले ते प्रश्न निर्माण करूत वगैरे टॉपिक्स घेऊया. ठीक आहे, शुभरात्री सर्वेभ्य. हा.
ठीक आहे सर शुभरात्री. आपण नाही घेतलं का प्रश्न निर्माण सर क्लासमध्ये? राहिलेलं आहे ते हो. आपलं सर्वनामाच्या याच्यामध्ये. हा हा ठीक आहे. शुभरात्री.